नवरात्रीत कन्यापूजन कधी करतात जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व। कन्यापूजनेसाठी 9 मुली बोलवण्याची परंपरा आहे। मुलींना दुर्गा मातेच्या 9 रूपांची प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजा केली जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते, घरात सुख समृद्धी संपत्ती नांदते। नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया। कन्यापूजा करण्याची पद्धत। अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेसाठी मुलींना आमंत्रित करा। यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्येची पूजा करण्याची संकल्पना करा। कन्या पूजेसाठी हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला अर्पण करा। घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत। यानंतर मुलींना आसनावर बसवून हलवा, पुरी आणि हरभऱ्याची भाजी असे केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या। मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा। यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा, नमस्कार करावा। त्यांना क्षमतेनुसार फळे, वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्या। कन्यापूजा का महत्त्वाची आहे? नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते। यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे। कन्यापूजेमध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्यापूजा केली जाते। माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे।